ची लाट सुद्धा पसरलेली आहे। आपण पुढच्या बातमीकडे वळूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांविरोधात मकोकाप्रमाणे कायदा कधी आणणार असा सवाल उदयनराजेंनी विचारलाय। त्याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट पाहूयात। मकोका सारखा जो कायदा आहे किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे। हे काय सांगण्यासारखं बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक आता? संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा गेल्या काही दिवसांपासून अपमान केला जातोय। अशा नतद्रष्टांविरोधात भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवरायांचा अपमान होत असताना सरकार बोळ्यानं दूध पितंय का असा संतप्त सवाल उदयनराजेंनी केला। महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांविरोधात मकोकाप्रमाणे कायदा आणावा, कायदा आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, महापुरुषांचा अपमान व्हावा असं सर्व लोकप्रतिनिधींना वाटतंय का? विशेष कायदा न आणल्यास मतदारांनी लोकप्रतिनिधींना जागा दाखवून द्या। छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना सरकार काय बोळ्यानं दूध पितंय का? युगपुरुषांचं अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत? हे मागच सांगितलं होतं की मकोका सारखा जो कायदा आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे। यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। ऐकत नाही, पण त्यांनी ऐकलं पाहिजे। ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना? हे काय सांगण्यासारखं बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक आता? छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान, सन्मान, स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे। राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात संतापाची लाट आहे। त्यामुळं महापुरुषांबाबत गरळ ओकणारी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात विशेष कायदा आणण्याची मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे। या संदर्भात नुकतीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत निवेदन दिलंय। महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात विशेष कायदा पारित करावा, अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करण्याची आवश्यकता, कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा, अधिकाधिक रुपयांचा दंड अशी तरतूद असावी, दोषारोपपत्र किमान 30 दिवसात दाखल झालं पाहिजे, गुन्ह्याचा निकाल 6 महिन्यात लागला पाहिजे। जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून, तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे। त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले। छत्रपती उदयन महाराज यांनी सरकारकडे या संदर्भात कठोर कायदा करायला विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे। त्या मागणीचं मी मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र सरकारने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या विरुद्ध एक कठोर कायदा आणण्याकरता तात्काळ 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्यातून एक पर्याय काढावा की उद्या चालून प्रशांत कोरटकर सारखी अवल्याद या महाराष्ट्रात जन्माला येणार नाही। किल्ले रायगडावरील कथित वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरूनही सध्या वाद पेटलाय। संभाजीराजे छत्रपतींनी ही समाधी हटवण्याची मागणी केली आहे, तर आता उदयनराजेंनीही वाघ्या कुत्र्याची इतिहासात कुठेही नोंद नसल्याचं म्हटलंय। काय वाचले परंतु जी कथा सत्य ती वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली।
त्याचं स्मारक म्हणून ते केले. माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात. आणि आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला. अहो, ते वाघ्या बाहेर कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. एवढला वाघ आहे. जर समाजी एक लक्षात घ्या, त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? ज्या हिंदवी स्वराज्यासाठी होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी आयुष्य दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं. एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील एका कुत्र्याच्या समाधीसाठी? या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे. तर मग याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचा वारंवार अपमान केला जातोय. मात्र बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर शिक्षेची तरतूद नसल्यानं त्यांचं फावतंय. त्यामुळेच महापुरुषांविरोधात आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांविरोधात मकोकाप्रमाणे कायदा आणणं आवश्यक झालंय. आता सरकार उदयनराजे भोसलेंच्या या मागणीचा विचार करणार का, याकडे राज्याचं लक्ष असेल. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.